धावसदी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहायचंय. समोर असणारे गोलंदाज गोरख. त्रिफळीची बाद होतोय, फर्निचर बिघडून टाकतोय आणि एसट्या ज्या आहेत ते वाकवलेल्या आहेत. पहिला हादरा, पहिली नष्ट, पहिली अवदसा ही लागलेली आहे स्वर्गीय बाळासाहेब भिनार या संघाला. म्हणजेच गोरख हा बाद होऊन पॅव्हलियन परतोय. जाऊया आपण डीजे कडे. देत नाहीये पंच. लेग बाईकचा इशारा येतोय. श्री गणेशा होतोय लेग बाईकचं. एक धाव इथं पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या होतोय ती म्हणजेच 1. तर मित्रांनो वेल ही खूप महत्वाची आहे. मारण्याचा प्रयत्न लागते. बॅटीचं चुंबन घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. दुसरा हादरा बसतोय स्वर्गीय बाळाशेठ भिनार या संघाला. समजदार करतात वाईटचा इशारा येतोय. एक धावणी बॉल पडलेले 1+1 म्हणजे 2. 1+1 म्हणजे 2 धावा इथं गणल्या जातील. 2 धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 बाद 3. पण सज्ज होतो विजयी पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज. पुन्हा एकदा कळतच प्रश्न विचारला होता. आता निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतात. खरोखर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर विचार केला ना भाऊ तर खरोखरच विजय यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. आतापर्यंत चेंडूला फोर्स केला. चेंडू जातोय यष्टागावच्या रिझन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा इथे अर्जित करतायत. त्या मात्र तिसऱ्या धावेचा आघात केला. डेंजर झोन मध्ये बदला आणि पंचांचा बोट आकाशात पुन्हा जावा लागेल या खेळाडू कक्षामध्ये. तिसरा हादरा बसतोय स्वर्गीय बाळाशेठ भिनार या संघाला.
सवय पूर्ण झालेले फलंदाज येत आहेत चांगलंच चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे खरोखरच अवघ्या 5 धावांवर 3 गडी बाद केलेले आहेत तीन गडी बाद करून 5 धावा इथे झाले विजय पुन्हा एकदा चांगला जबरदस्त हा झेल संपादन करतो काय झेल घेतलेला आहे फलंदाज फेल होतोय अजून एक हादरा बसतोय स्वर्गीय बालाशेठ भिनाळ या संघाला अनिल यांनी झेल घेतलेला भगवान हा परत जातोय काय गोलंदाजी केलेली आहे खरोखर जबरदस्त रणनीती आखली होती काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय पॉवरफुल गोलंदाजी केले जाऊया डीजे कडे आपण आता मात्र दिनेश आलेला आहे भगवान हा स्ट्राइक मध्ये आहे बघूया अशा भगवान कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय कारण ओपन केलेलं नाहीये आणि गुणसाजी सज्ज झालेला आहे सचिन चांगला चेंडू होता ब्रह्मास्त्र सोडला होता चेंडू बिरगुन दिलाय खोदून काढला चेंडू जातोय व्ही शेप मध्ये डीप मध्ये जातोय लांबून क्षेत्रामध्ये जातोय एक धाव पूर्ण केलेली आहे एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा इथं झालेल्या आहेत पुन्हा सज्ज होतोय सचिन पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता मात्र ते शांत जण सोडून दिलेला आहे फाईटचा इशारा येतो त्यांच्याकडून एक धावाने भर पडलेली संघाची 7 त्याच्यानं जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी अंजूर आणि स्वर्गीय बालाशेठ भिनार या दरम्यान सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज दिनेश आता मात्र चेंडूला फोर्स करतोय चेंडू जातोय स्पेअर लेगच्या रिझन मध्ये एका टप्प्यामधून गारद होतोय 4 धावांसाठी ₹100 म्हणजे 400 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे जर झेल घेईल सीमारेच्या पलीकडे तर 400 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुवर्ण संधीचा फायदा म्हणजे आज संडे आहे मित्रांनो चायनीज वर जायला सोय होईल आता 500 झालेले आहेत काल संध्याकाळी जर बघितलं तर 1500 रुपये तब्बल लावले होते चांगला चेंडू होता चेंडूला बिरकुटीला चेंडू जातोय पॉईंटच्या रिझल्ट मध्ये पंबलिंग पाहायला मिळते मात्र एक से ज्यादा कुछ नहीं है एक धाव पूर्ण करताना दिसतात एक धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 4 बाद 12 धावा झालेल्या आहेत खरोखरच जर चांगली धावसंख्या जर उभरायची आहे ना तर 1 2 अशा धावा जमवायच्या नाही तुम्हाला हवाई सफर करावे लागेल आता चांगलाच चेंडू होता खोदून काढलाय चेंडू जाता वाईड स्लॉगनच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे 1 से ज्यादा कुछ नहीं है खरोखरच बघा चारही बाजूने पसरायचं आहे बच्चा कंपनी माझ्या शब्दाने जर बोलायचं आहे तर गाभुली जे आहेत ते चारही बाजूने पसरायचे आहेत आता मात्र जबरदस्त आली लहर केला कहर आणि झेल होता
हा बच्चा कंपनी 6 धावा येतात. 6 धावा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 19. जाऊया डीजे कडे. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा सचिन. चांगला चेंडू होता. दिनेश यांनी पुश केला. डायरेक्ट हिट केलेला आहे आणि पंचाचा बोटा आकाशात. या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. 5वा हादरा बसतोय स्वर्गीय बाळाशेठ भिनार या संघाला. षटकांमध्ये 5च धावा दिल्या तर 3 गडी बाद केली होती. काय गोलंदाजी केली होती विजय आणि त्याने नंतर सचिन. टीममधून क्षेत्ररक्षणला धावता येत मात्र रोखून ठेवलेला आहे. 1 से ज्यादा कुछ नाही. कारण ही बॅटिंग पिच आहे मित्रांनो. चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती.
आता मात्र चेंडूला विरकून दिलाय, चेंडू जमिनीला लगेच जातोय, चेंडू जातोय व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन मिड ऑन क्षेत्रामध्ये कलेक्ट करतोय, एक धाव इथं, एक से ज्यादा कुछ नाही, एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 23 धावा इथं झालेल्या. बघूया मॅच समरी जर पाहिले ना मित्रांनो, खरोखर जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन इथं केलेलं आहे गावदेवी अंजुर या संघानं. विजय यांनी 5 धावा देऊन 3 गडी बाद केले. त्यानंतर सचिन थोडासा मागणार ठरला होता, पण त्याची पुरेपार फायदा इथं घेतला. श्याम यांनी चांगली दुरुस्ती करून दिली, आपल्या संघाला सावरून दिलं. फक्त आणि फक्त 4 धावा इथं दिलेल्या आहेत. 3 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या 5 बाद 23. आता मात्र मित्रांनो बघूया, शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, स्लॉक षटक आहे, साखरपुड्याचं षटक आहे, होळीचं षटक आहे आणि कोकवा कोकवीचं षटक आहे आपल्या भाषेमध्ये बोललं तर. शेवटचं षटक टाकणं सज्ज होतोय गोलंदाज. पहिला चेंडू विलास यांचा स्वेर मार पाहायला मिळतोय, चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. पंच सुरेश घरत आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते अवंतर, वाईटचा इशारा येतोय. एकदा म्हणे संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 24 लास्ट ऑफ 5 विकेट्स. विलास आता मात्र स्टेट वॉक केलं होतं, जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता भगवान यांनी, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. आणि जशी भिवंडीमध्ये ट्रॉफिक जशी होते तशी ट्रॉफिक इथे जाम करून ठेवलेली आहे. स्कोर मात्र इथं धावत नाहीये, स्कोर बांधून ठेवलेला आहे. धावसंख्या इथं झालेली ती म्हणजे 24. आता मात्र चांगला चेंडू होता, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू देतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एकदा पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम केलेलं आहे. मात्र 2 धावा इथं झाल्या असत्या पण नकार दिलाय भगवान यांनी विनोद याला. बघूया विनोद हा कशा पद्धतीने या चेंडूवर खेळून काढेल ते पाहायचंय. फक्त आणि फक्त 2 चेंडू टाकून झाले. ते पहिला चेंडू जर बघितला आपण तर व्हाईट चेंडू टाकला होता. 4 चेंडूमध्ये किती धावा जमवता येतं सगळे बालाशेठ भिनार हा संघ ते पाहायचंय. पुन्हा सज्ज होतोय विलास. आता मग जोरात मारण्याचा प्रयत्न, खूपच बाहेरचा चेंडू होता, अपच्या दिशेकडे रवाना होतोय. मात्र पंच आमच्याकडे रवाना होतात, दोन्ही समांतर करतायत, धाव मिळते अवंतर, व्हाईटचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 26 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा एका स्टेजच्या अंदाजाने सोडून दिलेले, पुन्हा तोच इशारा येतोय पंचांकडून, व्हाईटचा इशारा येतोय. एकदा संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 27. आता मात्र मोठं जर 2 फटके आले ना तर जबरदस्त सामना पाहायला मिळेल आणि जबरदस्त धावसंख्या इथं पाहायला मिळेल. पण बघूया चौकाऱ्या षटकार हा फलंदाज मारते की नाही ते पाहायचं. विलास पुन्हा सज्ज होतोय, पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा तोच समीकरण, तोच इशारा. व्हाईटची हॅट्रिक इथं पाहायला मिळाली आहे विलास करून. मात्र बक्षीस नाहीये व्हाईटसाठी, व्हाईटची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. मात्र बघा जे बच्ची कंपनी आहे याद ठेवायचंय, आठवण ठेवायची, 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे बघा. पुन्हा सज्ज होतोय विलास पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतोय तो स्ट्रोक इथे खेळण्याचा नादात पूर्णपणे बीड्स आलेला आहे फलंदाज. काय गोलंदाजी होतोय, फसवा चेंडू इथं टाकताना दिसतोय गोलंदाज विलास. खरोखर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गावदेवी अंजुर या संघातील विजय, श्याम आणि विलास. सचिन थोडासा मागला ठरला होता मात्र कॅम्बॅक केलेले आहे. आता मात्र बॅटीच्या पट्ट्यात आलेला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन
झोन मध्ये आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि झेलबॅटच्या स्वरूपात विनोदियो पाद होतोय पॅवलेनचा रस्ता इथं दाखवतोय गोलंदाज विलास पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्या इतर 6 गडी बाद झालेले आहे नवीन फलंदाज येतोय चित्रक्षण बघूया कशा प्रकारे चित्र आखडतोय आणि क्षणाला काय जबाबदारी देतोय ते पाहायचं आहे विलास पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज चित्रक्षण आता जोरात मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये जेव्हा चेंडू टाकतोय पडतोय तेव्हा थोडीशी उचली प्राप्त होते बॅट खालून फिरवली जाते चेंडू वरून जातोय यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये आपल्या हातामध्ये समाविष्ट करतोय निर्धाव चेंडूची समाप्ती विलास पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे चित्रक्षण बघूया या चेंडूवर आता मात्र चेंडू लावून उडवला आहे चुंबन घेतलंय आणि विकेट किपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये अजून 7वा गडी बाद होतोय स्वर्गीय बाळाशेठ पिनार या संघाला अजून एक हादरा बसतोय आणि धाव संख्या इथं झालेली आहे ती म्हणजेच 28 29 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे गावदेवी अंजुरी या संघासमोर डीजे संघानं काय गोलंदाजी कमाल केली मोहन दादा खरोखर विजय यांनी चांगली गोलंदाजी केली श्याम यांनी चांगली गोलंदाजी केली विलास यांनी चांगली गोलंदाजी करून 28 फक्त धावा दिल्यात आणि 29 धावांचं आव्हान ठेवलं आहे बघूया पुढच्या पाळीतील जेव्हा खेळ सुरू होतोय तेव्हा एक सुमधुर आवाज ऐकूया जबरदस्त या भिवंड तालुक्यातील छाप सोडली त्यांनी ते म्हणजेच मोहन भोईर सर ओव्हर टू मोहन भोईर सर हॅलो हॅलो धन्यवाद धन्यवाद प्रमोद एंड बैक टू नाउन क्रिकेट हॅलो थोड़ा सा आवाज हॅलो जाऊया आपण मैदानाकडे दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना मित्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी मैदानामध्ये सत्ता आली नव्हती संघ भिनार प्रथम 4 ओव्हरमधून ज्यानं जमा केल्या फक्त आणि फक्त 28 धावा आणि 29 धावांचं एक मापक लक्ष विजयासाठी एक लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतोय मात्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील अतिशय रंगत आणि चुरशीचे होत असतात तर बघूया चालू सामन्यापासून कशा प्रकारच्या घडामोडी होतील चला भिनार संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घेतोय पंचांना विनंती आपण देखील मैदानाचा ताबा घ्या प्रेक्षकांना देखील या स्पर्धेमधून अतिशय चांगली संधी आहे बघा प्रेक्षक आपण ॲवाजेल सीमारेषेच्या बाहेर जर जेल कलेक्ट करता तर तुम्हासाठी एक 400 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय श्याम पाटील आणि त्याचबरोबर संघाचे एक उत्तम क्रिकेटर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा अपार कष्ट अपार मेहनत पाहतोय शिवाजी पाटील वेलकम राजू 12 मॅन
गावदेवी अंजुर संघाचे 12वे खेळाडू चला पंचांना विनंती असेल आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. सलामी जोडी आपण नेक्शनमध्ये पाहतोय. संदीप आणि विजय, सतीश आणि विजय ही सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये पाहतो. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 29 धाबांचं आणि 29 धाबांचं आव्हान पेलण्याची जबाबदारी घेऊन हे दोन महत्त्वाचे फलंदाज मैदानामधून. तर संघाच्या वतीनं वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज प्रभाकर. चोवीस चेंडू 29 धावा. एक छोटंसं समीकरण उराशी बालकताना ही सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला मात्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील अतिशय रंगत आणि चुरशीचे होत असतात. तर बघूया चालू सामन्यामधून कशा प्रकारच्या घडामोडी येतील. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. थोडंसं वेल्याच्या संदर्भात सहकार्य करा. बिनार संघाचा कॅप्टन आपण थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. बिनार संघाला पॅनल आहे ना. फास्ट बॉल गो प्रभाकर आणि पहिला चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडं पदाला आली ते फार महत्त्वाचं असतं. पायांची हालचाल फार महत्त्वाची असते. तुमची चेंडूवरची नजर देखील तितकीच महत्त्वाची असते. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं गरजेचं असतं. पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलं विजयाच्या बॅटमधून निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. ओढ क्रमांक पहिले विजयाचं लक्ष 29 धाबांचं. पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट मिडअपला. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा कान ओपन झालं. धावसंख्या होती बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष्य मापक आहे फक्त आणि फक्त 29 धाबांचं. पुन्हा एकदा फुलींचा चेंडू होता. डीप कव्हरला चेंडू जातो. एक धाव घेण्याची संधी झाली. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. 2 धावा पूर्ण कंप्लीट झाल्या. धावसंख्या बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं. गोलंदाज प्रभाकर पुन्हा एकदा सज्ज मारतो. 55 क्रॉस करतो. हलक्यात पॉईंटचा रनअप घेताना राईट टर्म ओव्हरचा मारा करताना हा गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो विजय. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. वारंवार चुका आणि चुका आपण मैदानामधून फलंदाज विजयाच्या माध्यमातून पाहतोय. आणि गोलंदाज याचं अतिशय कौतुक करावं वाटतं. कारण की अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साचतोय. खाली क्षेत्र आहे. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सी मार्श क्लिअर करतोय. विजयाच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चौकार येतोय. करूया चौकारचं सेलिब्रेशन. ओ टू डिझाय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या अर्थानं ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका विजयाच्या बॅटमधून सजला. चौकाने संघाची धावसंख्या देखील 4 ने पुढे सगळी धावसंख्या होती. बिनबाद 6. ओव्हर क्रमांक पहिलं. गोलंदाज प्रभाकर भोईर. आता मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती बिनबाद 7. ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र स्पर्धेचा आता 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामधून 2रा सामना. 2 दिग्गज संघ. एका बाजूला स्वर्गीय बाळासाहेब प्रतिष्ठान भिनार तर दुसऱ्या बाजूला गावदेवी अंजूर. गावदेवी अंजूर या संघाचं देखील आपण स्लोगन पाहतोय. गावदेवी अंजूर जसे हार नाही मंजूर. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून देखील अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आतापर्यंत आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. विजयाच्या जास्तीत जास्त अशा खऱ्या अर्थाने त्यांच्या संघाला आहेत. मात्र बघूया क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकते. उर्वरित 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही आमचे गुणलेखक सांगतात किती बाकी आहे. 22 धाबांची गरज आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 22 धाबा.
पेनल्टी ॲड कर ना. बघा भिनार संघ तुम्हाला पेनल्टी लागलेली आहे. 2 धावांची पेनल्टी. आम्ही पेनल्टी देखील ॲड करतोय. 7+2 9 झाल्या. एकंदरीत धावा झाल्या 9. आता विजाचं लक्ष कमी असेल. 18 चेंडू आणि 20 धावा. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय वखाणने जो कसं आयोजन पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर्स, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आणि या स्पर्धेचा वन मॅन शो सन्मान्य श्याम पाटील यांची देण आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2025 चा थरार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतो दिनेश. चला प्लीज थोडंसं आपण देखील वेळ कमी घ्या, स्पीडअप करा. काय झालं? हॅलो, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी आला नाहीत म्हणून तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं दुसरा गोलंदाज येतो दिनेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती विजयाला. विजयाच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन दी ग्राउंड. 1 बॉन्स क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका, सुरक्षित फटका ज्याला म्हटला जातोय. डाऊन दी ग्राउंड अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफच्या सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा स्ट्रेट ड्राईव्हचा उत्तम फटका विजय पाटीलच्या बॅटमधून सजतोय. एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. पंच देखील करतात 4 धावेचा इशारा. धावसंख्या 4 ने पुढे सकते. 13 ही धावसंख्या खऱ्या अर्थाने क्रिकेटमधून अशुभ मानली जाते. मात्र बघूया 13 धावेचे ग्रहण कुठल्या संघाला लागतंय. आता चेंडू जास्त आणि धावा कमी. शिवाजी पाटील हे देखील या स्पर्धेसाठी अपार कष्ट अपार मेहनत करतात. गेली 4 दिवस या स्पर्धेमधून. त्याचबरोबर आमची बच्चे कंपनी लिटिल चॅम्प अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका वरून कार्पेट चेंडू जातो वाडिश डीप लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने संघात धावसंख्या 14. बघा बच्चे कंपनी तुम्हाला देखील या स्पर्धेमधून एक सुवर्ण ब्रेकिंग न्यूज आहे. आपण आयवाज हेल्थ कॅट कलेक्ट करता तर तुम्हासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका सजलाय. मात्र चेंडू गाडी क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्तम जेल कॅरी केलं जातं आणि महत्त्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज दिनेश. सतीशच्या चिखली मात्र संपुष्टात. मोठा मात्र प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. जागेवरून चेंडूला फोर्स केलं. चेंडू जातो वाईडिश वाईट ऑफ लॉंगॉन सीमार्शिक ट्रॅव्हल झाला मार्गस्थ झाला आणि आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं ज्यानं उत्तमरित्या तो झेल केला आणि महत्त्वाचा फलंदाज पहिली विकेट प्राप्त करताना गोलंदाज दिनेश. नेक्स्ट बॅट्समन मैदानावरून जातोय सचिन. निंबवडी संघाचा कॅप्टन आपण पवन गुलवी. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. बॅक टू बॉलरचा मारा झालो. आपल्या फॉर्ममध्ये चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जात आहे आणि धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्नांमधून महत्त्वाची विकेट धावचित बाद होत आहे विजय पाटील.
त्यानंतर जे 38चं सर्कल आहे ते कंपल्सरी आपण क्रॉस करत चला की जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब आणि उशीर लागणार नाही आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर येणारा जाणारा फलंदाज आपण जे 38चं सर्कल आहे ते प्लीज थोडंसं क्रॉस करत चला. पुढचा फलंदाज आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे. नेक्स्ट बॅट्समन येतो संघातील सर्वात सिनियर प्लेयर अनिल पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. राईट मोरचा मारा करतो हलक्यात पाहूनचा रनअप घेताना दिनेश. शिवाजी पाटील यांची यवन जोडी मैदानामधून फिरताना अतिशय दमदार फटका. जबरदस्त फटका आपण पाहिला फलंदाज सचिन याच्या बॅटमधून. 500 आहेत 500. मात्र पोरांनो लक्षात ठेवा जास्त रिस्क घेऊ नका कारण की त्या ठिकाणी आउटफील्ड खराब आहे. कालच्या दिवसामधून 1500 आज भाव वाढायला पाहिजे होता. कमी झाला शेअर मार्केट. संध्याकाळी वाढेल काही हरकत नाही आहे. दादा पोरांना सवय लावू नका पुढं माग पडेल. पुन्हा एकदा चेंडूवर जोराचा फटका आहे मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष या वेल जज कॅच. पलटवार करताना गोलंदाज. पहिल्या चेंडूवर फटका खाल्यानंतर गोलंदाज स्वतःला कमबॅक करतोय. पलटवार करताना गोलंदाज आपण पाहिलं. फलंदाज ज्यानं बाद केला. महत्त्वाचे विकेट प्राप्त करताना दिनेश. सचिन चिकडे मात्र संपुष्टात. मात्र धावा झाल्यात 20. विजयापासून फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे. चला पुढील संघाचं कॅप्टन निंबवलीचाच आपण येऊन राहा फक्त. नेक्स्ट बॅट्समन येतो राजेश. खऱ्या अर्थानं गेली 2022-23 आपण जर विचार केला राजू याच्या बॅटचं अपडेट पाहिलं तर थोडंसं कुठंतरी स्ट्रगल करणारा मात्र चालू हंगामाचा आपण विचार केला यावर्षी मात्र पुन्हा एकदा तोच जोश आणि तीच ताकद तोच फटका त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. राजेश गावदेवी एन्जोर संघाचं एक सर्वात महत्त्वाचं अस्त्र. नेक्स्ट बॅट्समन येतो राजेश. बघा राजेश हे स्वतः एक उत्तम क्रिकेटर आणि त्याचबरोबर उत्तम गायक आहेत. या आगरी समाजाचे सर्वात लाडके गायक आहेत आणि खऱ्या अर्थानं तुमच्या माहितीचे सांगतोय आपण नेहमीच सकाळी जे गाणं ऐकता आई एल झायली आरतीची जे गाणं आहे ते स्वतः राजेश पाटील यांनी गायलेले आहे. त्या गाण्याची धून ते गीतकार राजेश पाटील आपण इन ॲक्शनमध्ये मैदानामध्ये पाहतोय. एल झायली आरतीची या गाण्याचे गायक मग कला क्षेत्र असो की क्रीडा क्षेत्र असो या दोन्ही क्षेत्रामधून खऱ्या अर्थाने एक दिग्गज कामगिरी करणारे व्यक्तिमत्व इन ॲक्शनमध्ये राजेश पाटील यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांगित तिसरा गोलंदाज येतो हनुमान. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय गावदेवी एन्जोर आणि खऱ्या अर्थानं गावदेवी एन्जोर संघाचं स्लोगन आहे गावदेवी एन्जोर जिससे हार नाही मंजूर. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. थोडंसं थांबवलं होतं आणि क्षेत्ररक्षक थोडंसं थांबवलं होतंय. चेंडू देखील त्याला बीट करून जातो. सीमाच्या बाहेर चौकार येतोय. चौकार समीकरणात मात्र येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. चला बिनार संघाचा कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधा. विजयापासून फक्त निंबवली संघाचा कॅप्टन आपण या प्लीज. क्रॉस द नॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नंतर खरा फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क देखील फार महत्त्वाचं असतं. तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी या सर्व अदाकारी क्रिकेटमधून फार महत्त्वाच्या असतात. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर अनिल याला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक 3 विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे.
ऑपलिगोल जोड सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा पाटका चेंडू मिडापूर्ण लॉंग ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. आता या एक धावेनंतर स्ट्राईक रोटेट करण्याची संधी राजेश पाटील याला. बघा राजेश पाटील सांगा ती सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण आक्रमक खेळ पाहतोय. सुरुवात देखील मोठ्या. स्टेजवरचा आवाज थोडासा कमी करा. चर्चा जरूर करा पण आवाज थोडासा कमी करा. बघूया राजेश याच्याकडे चांगली आपली चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे. नेहमीच मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज आणि विजयापासून फक्त संघ 4 धावा दूर आहे आणि चौकाराने हा सामना फिनिश करेल का राजेश. अतिशय चांगला फटका. हॉपल सुंदर साऊंड आणि याच बरोबर या चौकारानं सामना फिनिश. भोईर आपण आमच्या मुख्य स्टेजवर या. राजू बोल ना. काय आयडिया नाही बघ आपल्याला बी जेवण येताना. स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान संघाचे उत्कृष्ट अष्टपैलूचे खेळाडू माजी कॅप्टन सन्मान्य प्रभाकरजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. प्रभाकर गजानन भोईर स्वर्गीय बालासाहेब प्रतिष्ठान संघाचे नामांकित क्रिकेटर आम्हाला जॉईन झाले आहेत आणि या व्यासपीठ मंचावर त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. नो डाऊट सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी विजय. दोन्ही फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली उत्तम कामगिरी आपण पाहिली. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. विजय आपण आपलं पारितोषिक